सर एकंदरीतच रोहित पवार हे यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे की मानवी तस्करीमध्ये राज्य जे आहे ते पहिल्या नंबरवरती आलेलं आहे आणि त्यांनी नॅशनल जो डेटा आहे तो देखील बाहेर काढलाय. आज त्या सभागृहाच्या पटलावरती ती सगळी जी माहिती आहे ती वाचून नक्कीच अशा काही गोष्टी घडल्या असेल तर निश्चित गंभीर या विषयामध्ये आणि शासन गंभीरपणे कारवाई करेल. जर काही असं घडलं असेल तर, असं काही घडलं नसेल तर मग ठीक आहे, पण तरी पुरावे द्यावेत. शासन कारवाई करेल या सर्व गोष्टीवरती. सर एक महत्त्वाचा मुद्दा आहे. एका ठिकाणी आरोप करतायत की बोगस मतदारांचा सुलटवार झालेला आहे, त्याच्यामुळे हे सगळं झालेलं आहे. मात्र आता सत्तेमधले जे आहेत रावसाहेब दानवे यांनी आरोप केला आहे की तुमच्या पक्षातले अब्दुल सत्तार जे आहेत ते बोगस मतांमुळे निवडून आलेले आहेत. कसं बघता याकडे? बघा, आता आरोप करायचे म्हणल्यानंतर काही आरोप करता येतात. ते वैयक्तिक पातळीवर रावसाहेब दानवे आणि अब्दुल सत्तार साहेबांचं या ठिकाणी चालू आहे. मला असं वाटतं की आता त्यांनी समजून घ्यावं, दोघंही मोठे आहेत की सत्ता पक्षातले दोघंही आहेत. त्यांना दोघाला वरिष्ठ लोकांनी समज दिली पाहिजे दोघाला. परंतु ही सल त्यांच्या मनात कायम आहे का खासदारकीच्या निवडणुकीमध्ये आपण त्यांनी समजून घेतलं पाहिजे. जखमा भरत असतात, यावेळेस जखम झाली भरून जाईल, पुढचं काहीतरी चांगलं होईल. तर पुढे हेच करायचं असेल तर त्यांनी हे करावं पुढचं. मग परंतु जालन्याची महानगरपालिकेची निवडणूक येऊन ठेपलेली आहे. आता त्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय असणार? कारण की भाजपमध्ये जे आता आहेत तिथचे माजी आमदार ते मात्र सातत्याने एकला चलोनीचा नारा नाही, मुळीच नाही. भारतीय जनता पक्षाकडून सुद्धा आमचा प्रस्ताव गेल्यानंतर त्यांच्याकडून सुद्धा डिमांड्स आलेली की युती करू. ठीक आहे, आता मागणी एवढी जास्त आहे, त्यांच्या पक्षाकडे मागणी, आमच्या पक्षाकडे मागणी आहे. त्यामुळं ती कार्यकर्त्यांची मागणी पूर्ण करायची असेल तर सर्व पक्षाला वेगवेगळा निर्णय घ्यावा लागेल. एकनाथ शिंदे आमदारांना वेळ देणार आहे. पुढचे 2 दिवस आमदार स्वतः ते भेटणार. 100% त्यांनी अशा सूचना आम्हाला केल्या आहेत की विभाग वाईज सर्व आमदारांशी चर्चा करायची, 1 to 1 चर्चा करायची, या संदर्भामध्ये बोलणं झालं. महापालिका निवडणूक झाली तर मग भाजप जे आहे ते शिवसेनेला बघा कशी वागणूक देईल, त्यांना एकटं सोडेल, शिवसेनेचा वापर करून घेईल, त्यांना एकटं सोडेल. नाही, अशा ह्या वावड्या आहेत, असं काही ठरवणार नाही. सर्व तिन्ही पक्ष म्हणून चांगलं सरकार चालवतात. चला, ओके, थँक्यू.